नंबर सिरीज संख्या मालिका कशी सोडवायची ते आज आपल्याला बघायचं आहे. तर नंबर सिरीज म्हणजे काय किंवा संख्या मालिका म्हणजे काय, तर आता काही नंबर्स दिलेले असतात, त्या नंबर्समध्ये काहीतरी कनेक्शन असतं आणि ते कनेक्शन लावायचं आणि आपल्याला त्याचा पुढचा नंबर त्या कनेक्शनवरून शोधायचा असतो. कनेक्शन म्हणजेच काय, तर कधी कधी काय असतं, डिफरन्स घ्यायचा आपण. आता इथे बघा ह्या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट नंबर 3 आहे, 3 नंतर 5 आले, 5 नंतर 7 आलेला आहे. तर 5 - 3 केलं किंवा 3 + 2 केलं तर 5 आलं. ओके, 5 + 2 केलं तर किती आलं, 7 आलं. 7 + 2 केलं तर 9 आलं. मग आता पुढचा नंबर कसा येईल, 9 + 2 करावा लागेल आपल्याला. ओके, 9 + 2 किती येईल, 11 येईल. तर नेक्स्ट पुढचा जो नंबर येईल तो 11 येईल ह्या सिरीजमधला. ठीक आहे, तर या प्रकारे ही सिरीज सोडवायची असते. तर प्रत्येक वेळेस ॲडिशनच येईल असंच काही सांगता येत नाही. आता इथे ॲडिशन आली, कधी कधी डिफरन्स येतो आणि सेमच डिफरन्स किंवा सेमच ॲडिशन येईल असं पण काही सांगता येत नाही. कधी कधी स्क्वेअर्स येतात, कधी कधी प्राईम नंबर्स येतात. तर नेमकं काय कनेक्शन आहे ते शोधून काढायचं असतं. ठीक आहे, तर आता या टाईपचे एक्झाम्पल जर तुम्हाला जास्त करेक्टली म्हणजे अचूक सोडवायचे असतील तर या टाईपच्या जास्तीत जास्त एक्झाम्पलचा तुम्ही सराव केला पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता इथे बघा 12, 22, 42, 72. तर आता इथे पण आपण डिफरन्स घेऊन बघूया. तर 22 - 12 केलं तर 10 येतो डिफरन्स. ठीक आहे, या दोघांमधला डिफरन्स 10 येतो. आणि 42 - 22 करा तर या दोघांमधला डिफरन्स किती येईल बघा, तर हा 20 येतो. ठीक आहे, आता 72 - 42 करा, यांच्यातला डिफरन्स किती येईल बघा, 42 30 येईल. ठीक आहे, आता बघा डिफरन्स कितीने वाढत जातो आहे. फर्स्ट 10, नंतर 20, नंतर 30. मग आता नेक्स्ट डिफरन्स किती असेल दोन नंबरमधला, तर दोन नंबरमधला डिफरन्स असेल 40. तर नेक्स्ट नंबर मला कसा मिळेल, 72 + 40 केलं पाहिजे. ठीक आहे, 72 + 40 किती येईल, 11. ठीक आहे, बरोबर आहे. तर 112 हा आपला नेक्स्ट नंबर येईल. तर या टाईपमध्ये आपण सिरीज सोडवायची असते. नेक्स्ट एक्झाम्पल हे आहे. आता इथे बघा आधी आपण डिफरन्स काढून बघूया किती येतो. आता फर्स्ट -3 आणि -4. ओके, -3 - -4 किती येतं बघा बरं. याच्यामधून हे सबट्रॅक्ट करायचं आहे. तर -3 - प्लस येईल 4. ओके, तर -3 आणि +4 1 येईल ॲन्सर. ठीक आहे, तर यांच्यामध्ये 1चा डिफरन्स आहे. ओके, आता परत -1 आणि -3 मधला डिफरन्स घेऊया. ठीक आहे, -1 - -3. ओके, तर किती येईल, -1 प्लस येईल. ठीक आहे, 3. तर आता किती येईल, 3 - 1 + 2 येईल. ओके, मोठ्या नंबरचं साईन लागतं कधी पण. इथे या दोघांचा डिफरन्स किती येईल, 2 येईल. ठीक आहे, इथं 1 आला, इथं 2 आला. आता 2 - 1. ठीक आहे, 2 - -1 किती येतं, - प्लस होईल. 2 + 1 3 आला डिफरन्स यांचा. ओके, या दोघांमधला डिफरन्स 3 आला. आता या दोघांमधला बघूया, 6 - 2. 6 - 2 किती येतं, 4 येतं. या दोघांतला डिफरन्स 4 आला. तर बघा डिफरन्स कसा वाढत जातो. यांच्यामधला 1 आहे, यांच्यामधला 2 आहे, 3 आहे, 4 आहे. मग नेक्स्ट नंबर कसा करता येईल आपल्याला, 6 + 5 करायला लागेल नेक्स्ट नंबर. म्हणजे यांच्यातला डिफरन्स किती येईल, 5 येईल नेक्स्ट नंबर. म्हणून 6 + 5 केलं मी, तर नेक्स्ट नंबर आपला येईल 11. ठीक आहे, तर जरी मायनस नंबर किंवा मोठे नंबर छोटे नंबर जरी आले तरी घाबरायचं नाही. फर्स्ट ऑफ ऑल डिफरन्स किंवा ॲडिशन करून बघायची. ते जर येत नसेल तर नेक्स्ट पर्याय निवडायचा. हे आहे. तर आता इथे बघा हे नंबर्स थोडे मोठे दिसतात, तर मोठे जरी नंबर दिसले तरी पण घाबरायचं नाही. आता व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर फर्स्ट नंबर आहे 210, सेकंड नंबर आहे 195. म्हणजे फर्स्ट नंबर मोठा आहे, त्याच्यापेक्षा ही सिरीज लहान होत गेली. म्हणून मग आता मी काय करते, ह्या 210 मधून 195 सबट्रॅक्ट करते. ठीक आहे, जर इकडचा नंबर मोठा असेल तर इकडून ह्या नंबरमधून इकडचा नंबर सबट्रॅक्ट करायचा. पण आता हा नंबर मोठा आहे म्हणून ह्या नंबरमधून हा नंबर मी सबट्रॅक्ट करते.
ठीक आहे. किती येईल 10, इथं 5 येईल. ठीक आहे. इथं कॅरी करूया आपण 1, इथं 0 10, इथे किती येईल बघा 1 येईल. ठीक आहे. 15 येईल यांचा डिफरन्स. ओके. आता यांचा डिफरन्स किती आला 15 आलेला आहे. ठीक आहे. आता या दोघांमधला डिफरन्स बघूया आपण. 195 मायनस 175. ठीक आहे. 0 2 येईल 0 20 येईल. या दोघांमधला डिफरन्स 20 आला. आता या दोघांमधला 175 मायनस 150 5 टू 25 आलेला आहे. ठीक आहे. आता या दोघांमधला डिफरन्स 150 मायनस 120 30 आलेला आहे. ठीक आहे. आता तुम्ही पुढचा नंबर इझिली सांगू शकता. डिफरन्स ऑब्झर्व केला तर इथं 15 आहे. या दोघातला डिफरन्स 15. ओके. याच्यातला 20, याच्यातला 25 30. तर आता नेक्स्ट नंबर मध्ये डिफरन्स किती पाहिजे तर 5 5 5ने डिफरन्स वाढत जातो आहे. ठीक आहे. तर आता हे बघा नेक्स्ट नंबर आहे 35. ओके. 35 येईल डिफरन्स. मग आता नेक्स्ट नंबर कसा काढायचा तर 120 मधून 35 जर आपण मायनस केला तर आपला नेक्स्ट नंबर मिळून जाईल. ठीक आहे. कारण 120 आणि पुढचा जो नंबर येईल त्यांच्यामधला डिफरन्स आपल्याला 35 पाहिजे, म्हणून आपण 120 मधून 35 मायनस करतो आहोत. ठीक आहे. आता 10 इथं 1 येईल. ओके. इथं 0 5 आणि इथं 11. ठीक आहे. इथं 7 85 येईल. ओके. 85. ओके. तर नेक्स्ट नंबर आपला 85 येईल. आणि जर पुढचा नंबर विचारला या सिरीजमधला ओके या 35 85 आणि 120 आणि 85 मधला जर डिफरन्स काढला तुम्ही तर तो येईल 35 येईल. ओके. तर असा काढायचा. ठीक आहे. नेक्स्ट आपली ही सिरीज आहे. आता या सिरीजमध्ये बघा तुम्ही फर्स्ट नंबर आहे 60, सेकंड नंबर आहे 10 आणि थर्ड नंबर आहे 70. ओके. तर यांच्यातला जर डिफरन्स काढला तर 60, यांच्यातला जर डिफरन्स काढला तर -60 येतं. त्यामुळं डिफरन्स काढून हे एक्झाम्पल येणार नाही. ठीक आहे. कारण याच्यातून हे जर सबट्रॅक्ट करायला गेलं ओके 60 मायनस 10 केलं तर येईल 50. ओके. आणि 10 मायनस 70 करू तर मायनस नंबर येईल. तर डिफरन्स काय याच्यातला सारखा यायचा नाही. मग आता आपण वेगळं कनेक्शन लावून बघूया. ठीक आहे. तर काय कनेक्शन लागेल बघूया. तर आता 60 तर दिसतंय आणि इकडे 10 दिसतंय. तर 60 प्लस 10 जर मी केलं ठीक आहे 60 प्लस 10 करूया तर ते येतं 70. ठीक आहे. आणि इथे बघा या दोघांची ॲडिशन हा पुढचा नंबर येतो आहे. ठीक आहे. आणि आता या दोघांची 10 प्लस 70 नेक्स्ट 2 नंबरची ॲडिशन केली तर हा 80 हा नंबर येतो आहे. ठीक आहे. म्हणजेच आता नेक्स्ट नंबर आपल्याला कसा मिळेल 70 प्लस 80 करून मिळेल हा नेक्स्ट नंबर तोच आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. मग 70 प्लस 80 करून बघूया आपण. तर 150 येईल नेक्स्ट नंबर. ठीक आहे. आणि आता आपलं उत्तर करेक्ट आहे का नाही ते पाहण्यासाठी 80 प्लस 150 करूया. 80 प्लस 150 जर 230 आलं तर आपलं आन्सर करेक्ट आहे. तर करा 80 प्लस 150 करूया. इथं 0 येईल. हो 8 प्लस 5 3 आलं 230. तर 80 प्लस 150 230 येतं. त्याच्यामुळे आपलं हे आलेलं आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. तर प्रत्येक वेळेस डिफरन्सच निघतो असं नाही आहे. तर काहीतरी सिमिलर फॅक्टर असतो तोच आपल्याला शोधून काढायचा असतो. तर हे होते काही एक्झाम्पल्स नंबर सिरीजवरचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे.